अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 4 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी गणपती ओंकार रूपा अधिपती। ऐसी होऊ दे काव्योत्पत्ती सहज गती समाधान। होऊ दे श्रोतांना दंग उमटू दे आनंद तरंग। राहू दे भक्तीत गुंग गुणरंग सात्विकतेचा। येऊ दे मनाशी निर्मलता सद्विचारांची सरिता। चित्तास मिळो शांतता कलियुगे अवश्य। ऐसे करून घे कार्य मनासी येऊ दे धैर्य। सत्कार्यात मिळू दे शौर्य जीवन सार्थकी लागू दे। तुझ्या चरणासी येता कार्यात लाभो दिव्यता। अशुभाची नसे वार्ता निर्मल गंगा आयुष्य। सहजासहजी मिळेन काही मस्तक ठेवता तुमचे पायी। सद्गती लाभो भक्ता ठाई लेकरांची सांभाळ गे। सरुताईंचा सहवास प्रत्यक्ष देखले प्रभूस। अनुभवले नित्य कार्यास अद्भुत याहून काही नसे। आद्य युगाचा परमेश्वर भाग्यात आपल्या थोर। कल्पनेच्या क्षितिजा पार सार अनुभवताईंचे। जनांसी वाटे आधार त्रिकाळ स्थितीचा निर्धार। पौर्णिमेचा चंद्र चकोर मायनीच्या पुण्यक्षेत्री। सुखदेव गाडगे दोंडेवाडीचे फारच जुने भक्त ताईंचे। दर्शन अपंग भाविकाचे काठी टेकी ते तसे। सरुताईंची नच फार प्रचिती जन हेटाळणी करती। मात्र श्रद्धा ताईवरती सुखदेवाने ओळखले असे। सरुताई जवळी बसायचे ताईंनी दिले दिपवाळीचे। गाठोडे चुरा करून फराळाचे भावा बहिणींचे प्रेम असे। विटाचे बाळकृष्ण वेल्हाळ 25 वर्ष सलग काळ। येत दर्शनासी सकल अपार श्रद्धा ताईवरी। अनेकदा मुक्कामासी राहत बंधू बापू सवे सेवा घडत। आमचे सद्भाग्य म्हणत मनात आनंद होतसे। प्रवासास जाता ताई सायंकाळ पर्यंत वाट पाही। अंतरात जाणत ताई येऊन दर्शन देतसे। एकदा ताई सदनी येता खूप हर्षल उभयता। दिवाळी दसरा माणिकांता कुसुम वेल्हाळ ताईसी। दिलेली ताळी ओढलेला नाम कृतकृत्य आशीर्वादासम। जीवन धन्य अनुपम वाटतसे उभयता। सुनंदा पाटील चिखलहोळ खूप आजारी केवळ। संकटावर संकटाची झळ मन शांती डळलेली। मनोमणी सरुताई धावा माऊली तूच आमचा विसावा। धाव आता सरुताई देवा घाली साकडे ताईसी। अनेक वर्षापासूनची साप्ताहिक वारी ताईंची। भेट होई जीवाशिवाची जीवन सार्थक भेटीत। तव दृष्टांते भेटत ताई मारुती सम अंतराळात जाई। सवे मागे सुनंदास घेई वायू वेगे उडत पूर्व दिशी। वाटेत दऱ्या टेकडी डोंगर नद्या नाले कळस सुंदर। अंतराळात केले पार फिरवून वायुरत मठ मंदिरी। आता जाव दे ताई तुझ कसली चिंता नाही। व्यवस्थित होईल सर्व काही होई सत्यात तैसेची। सुनंदाचे जाय आजारपण मणीची चिंता संकटे दारुण। पार करी ताई भगवान स्वप्न दृष्टांताप्रमाणे। तासगावचे बंडू मुजावर जात असत इस्लामपूर। दोंडीराम महाराजावर अपार श्रद्धा तयांची। बालपणापासून जात महाराज सत्व परीक्षा घेत। एके दिनी फेकून देत ताट जेवणाचे पायावरी। ताटास धारधार काट तुटले पायाचे बोट। अजूनही न होय नीट सद्भक्त मुजावरांचे।
रागाते होय कृती वदे जा मायनी प्रती सरुताई दिव्य मूर्ती त्वरे भेट घ्यावी महाराजांचे आज्ञेनुसार येत मायणी नगर सरुताई स्मशान भूमीवर फार जुना काळ तो सरुताई तुला माझ्याशिवाय कोणी नाही पुढे महाराज समाधीस्थ मुजावर मायणीसी येत सरुताई धोंडीराम होत ऐसे मानित मुजावर सर्व धर्म समभाव द्वैताचे नसे नाव ऐसे सरुताई भाव विश्व एकात्मतेचा एका ईश्वराची लेकर नसे आप कोणी पर सर्व सम नारी नर थोर तत्व माऊलींचे आपण पाडलेले भाग कर्माप्रमाणे जाती विभाग पंथाप्रमाणे धर्म विभाग मार्ग एक ईश्वराचा कृष्णाबाई ननावरे फलटणच्या जुन्या भक्त सरुताईंच्या व्याधीने ग्रासल्या कोडाच्या चिंते भयभीत झाल्या त्वचा व्याधीने व्याकुळ म्हण सरुताईंचे घेत दर्शन मम करतील मत्सरजन करा रक्षण सरुताई सद्गतीत अंतःकरणे ढाळले अश्रू महिलेने तुम्हा हाती उपाय करणे मार्ग दाखवा सरुताई सरुताई तू तुळजापूरला जा मजी तुझा कोड नाहीसा होईल महिला तुळजापुरा जाई अंबा मातेचे दर्शन घेई कोड बरा होय लवलाही त्वचा होई पूर्ववत आनंदले कृष्णाबाईचे मन भरले साश्रू नयन शाळले माऊली चरण आपण माय माऊली असे आशीर्वाद सरुताई साध तुळजा अंबाबाई गुरुकृपेची नवलाई होई मार्ग सुंदर सर्जेराव देशमुख शिंदेवाडीचे ग्राम कक्षेत मायणीचे येणे जाणे नित्याचे माऊली दर्शन होतसे काळ 1980 यशवंत बाबा मंदिरापाशी बैसेपत किनाऱ्यासी मातोश्री सरुताई सर्जेरावांचे दर्शनांतरी सरुताईंनी दिली भाकरी उत्पन्नाचा कुंभपरी माऊली अंतरी भक्तहित तेवढ्यात समोरून दौडी एका शेतकऱ्याची बैलगाडी खिलाऱ्या बैलांची जोडी एका बैलाचे नाम राजा सरुताई ए राजा ह्याच्या घरी जा ताई बैलाशी राजा उद्देशून याचे घरी जा म्हणून वदे बैलगाडी पाहता क्षण ईश्वरवाणी माऊलींची 3 दिन होता यासी सर्जेराव खरसुंडी बाजारासी घेणे होई बैलासी त्याचे ही नाम राजाच अतिशय सुंदर बैल सशक्त गोंडस अनमोल अंगावर नक्षीदार झूल चपळ कार्यास शेतीच्या राजा बैल आला घरी चालू होय नित्याची शिदोरी माऊलींनी दिली भाकरी संकेत असे भविष्याचा भरभराट तेत पासून निघू लागे उत्पन्न सुख संपन्न जीवन सर्जेराव देशमुखाचे 1980 साली व्यापारात फसगत झाली कर्जबाजारी पाळी आली वसंतराव तावऱ्यांशी रामदास बंधू सरुताईंचे बंधू पुत्र वसंतरावांचे दुकान होय किराण्याचे सरुताई समोर पायरीवरी घातला खिशात हात आली काही नाणी हातात माऊली फेके दुकानात अंतरी भक्त चिंता वाटत असे वसंतराव सरुताई भक्त दर्शन सांज सकाळ होत माऊली नजीक राहत करीत कृपा भक्तावरी सोळीत चाले दुकानाचे फिटे ऋण वसंतरावांचे संकटावरी मात करण्याचे भाकीत माय सरुताई सन 1985 शालिनी पुस्तके दर्शनाशी आशीर्वाद ताई मुकासी निज करासी उंचावण सरुताई भरभराट होईल अचानक वदत ताई उभयता हर्षित होई सदनासी पुणे जाई येई प्रत्यया माऊली शब्द पुढे ते क्षणापासून भरभराट होय जाण कार्यशाळेसी काम येऊन षडमासात ऋण फिटे खरा होय आशीर्वाद व्यवसायाने दिली साध मनोमणी होय बोध साक्षात परमेश्वर सरुताई
तैसा हा जुना काळ, मायनीत पडे दुष्काळ. लोक येती माऊली जवळ, विचारत काही बाही. एक व्यक्ती येई दर्शना, पीक पाण्याचा घोर म्हणा. ताईंसी करी विचारणा, पाऊस केव्हा पडेल. चालू आषाढ मास, अवघी 15 दिन अमावस्येस. 1984 सालास, प्रश्नास उत्तर ताईंचे. सरुताई, या मायनीत या वेशीपासून त्या वेशीपातूर जवा बोंबाबोंब होईल त्या दिशी पडल. अमावस्येचा येता दिन, होती सोमवती जाण. विट्याचा बाजारा कारण, खाजगी वाहनाते जात लोक. अल्पसंख्या यष्टी बसेस, कोणा जायचे रेवन सिद्धास. कोण्या अन्य कारणास मालवाहनसेची. एक खाजगी मालवाहन, भरले मायनीचे जन. आठवड्याचे बाजारा कारण, वाहन खूप भरलेले. निगे मायनीहून वाहन, माऊली चिखलहोळ मध्य ठिकाण. येता ओढा मस्कर लवण, पुलानजीक पलटले. जाग्यावर गेले 3, जखमी असंख्य जण. येणाऱ्या बसमध्ये घालून, पोचवणे होय मायनीसी. संपूर्ण मायनी ग्रामात, या वेशीपासून त्या वेशीपर्यंत आप्त इष्ट आक्रोशत. जात बस थांब्यावरी, हाहाकार उडे गावात. बाया बापडे ओरडत, दुःखाने व्याकुळ पळत. होत ताई शब्द खरे, तेच दिनी तिसरे प्रहरा. सोसाट्याचा सुटला वारा, वर्षे मुसळधार जलधारा. पाऊस साऱ्या गावात, निसर्ग चक्राचा वेद. घडणारा भविष्य खेद, सरुताई जाणे अद्भुत. महत्बळ ताई पासी, मलुडचे ओरडे हनुमंत. 1993 सालात, पोशाख सरुताईसी देत. ताई वदे दे परटाला, आचरता बोल सरुताई. पोशाख परटा देई, चेटी परीट तेही. करीत सेवा मनोभावे, सरुताईंचे कपडे धुणे. इस्त्री करून घालणे, मातोश्री सेवा तन्मयतेने. करीत जेटी कोकाटे. कपडे अस्वच्छ होता, जगन्नाथ तातोबा स्वतः. ताई कपडे बदला आता, ताई त्याचे ऐकतसे. फार पूर्वी भक्त भावा, अपार श्रद्धेने करीत सेवा. लक्ष असे सरुताई देवा, आपले म्हणून करीतसे. होता होता काही दिन, सरुताई स्वप्नी जाऊन. वदे मज मिळेन अजून, परटाकडील पोशाख तुझा. मुंबईहून पत्र वरुड्यांचे, स्वप्नीचे बोल ताईंचे. पोशाख नेऊन देणेचे, सांगे मिळणे किशोर सोतेसी. किशोर भाऊ परटाकडून, पोशाख आणीत जाऊन. सरुताई करी परिधान, पुणच्च देई दृष्टांत. तुझ पोशाख मिळे मज, परिधान करीत आज. कळवते आहे तुझ, वरुड्यांची सांगे मातोश्री. जो असेल निस्सीम भक्त, जरी सहज सेवा घडत. सरुताईचे नोंद मनात, पोच देत सरुताई. एक रुक्मिणी माने, निघे जीव द्यावया कारणे. घरगुती जाच हटतेने, होत असह्य वेदना. अचानक ताई स्मरण, सरुताईसी ओढे मन. माऊलीसी दिसे लांबून, बैसे पतकटड्याशी. जाऊन घेता दर्शन, तव शांत होई मन. माऊली मणीचे जाण, क्षण संदेश देत्या झाल्या. सरुताई, आत्महत्या कशाला करतीयास? घरी परत जा, राजाची राणी होशील. अनेकांचे संसार जोडावे, सर्वांना सुखे पहावे. ऐसे सांगणे जीवे भावे, गावे स्मरण माऊलींचे. सरुताईंची भविष्यवाणी, होय खरी आज दिनी. सुखी संसारी भरभरुणी, प्रति राणी राजाची. निस्सीम असेल भक्त, संकटापासून करी मुक्त. आत्महत्येस दूर सक्त, ठेवीत माय माऊली. पुढे बाळाशी घेऊन, घेता सरुताई दर्शन. माऊली वदे पाहता क्षण, गुरु संदेश देत्या झाल्या. यशवंत बाबा पादुकासी, नेऊनी बाळ दर्शनाशी. स्पर्शोनी आण पायासी, तैसे करीत रुक्मिणी. बाबांचाही आशीर्वाद जाण, मिळे तुझ बाळा कारण. ताईंचा मनपूर्वक सांगणं, योग्य मार्ग दाखवी तसे.
वडूचे माळ्यांची मंजूताई कन्या दर्शना येई एके दिनी सरुताई देई तिसी हात रुमाल रुमाल ठेवी देवाऱ्यात सरुताईंची तस्बीर जेत प्रतिदिनी पूजन नित्य तस्बिरी सह रुमालाचे सरुताईंशी भोजन नेण्याचा पाटे उठून करण्याचा उपक्रम असे माळ्यांचा म्हणून उठत मंजूबाई दाबता विद्युत बटन स्पार्किंग होई तत्क्षण आवाज येई जोरान इंधन नलिका फुटे ज्वालामुखी ज्वाला न पसरे इतरत्र सरुताईंचे फोटोकडे मात्र देवघराकडे तत्र पसरे रुमाल फोटोवरी तस्बिरीची फुटे काच रुमाल जळाला तेथेच खिडकीचे काचावर पोच काच फुटून बाहेर ज्वाला देखता शेजारी पाजारी धावले माळ्यांच्या घरी आग कैसी आहे परी त्वरी येऊन पाहे जण वास्तूमध्ये नच पसरे कोठेही खिडकी फोडून बाहेर जाई संरक्षण करे माऊली ताई निज तस्बीर रुमाल रूपे अध्यात्म शक्तीचा वापर रुमाल देई हेतू पुरस्सर खेचल्या ज्वाला कपड्यावर संकटावर मात निर्गुण रूपे वडूचे माळी किरण सरुताईसी घेऊन भोजन ठरलेल्या वेळेप्रमाण येत चरणपदी भक्तीने एके दिनी ऐसे होत हस्तरेषा तज्ञ दर्शनार्थ किरणचा देखुणी हस्त तव वदत भविष्यवाणी तो वदे ताई समोर तुम्हासी अपघात होणार वाचणे अशक्य फार देखले सार रेषात पुनच्च सांगलीचा भक्त माऊलीसी गोंदावले नेत किरणताई समीप गाडीत ठेवीत मस्तक प्रभू अंकावरी निद्रिस्त होय क्षणात माय भक्तासी कुरवाळीत मस्तकावरील प्रेमाचा हात हिरवीत ताई सूचक कृती एके दिनी तदनंतर वसुली करता निघे ग्रामांतर खाजगी वाहन वापर पुसेगाव डिस्कळ ग्रामाला अचानक मोटा सायकल येऊन पायासी जाय धडकून अस्थिभंग होय तत्क्षण पाय लोंबकळे गुडघ्या खाली जीप चालक त्वरित नेई वडूत रुग्णालयात मलेरियाचा ज्वर अंगात शस्त्रक्रियेत अडथळा समजे फलटणचे मेवण्यासी तवते नेत पुण्यासी हर्डीकरांच्या रुग्णालयाशी सुविधा तेत अद्यावत शस्त्रक्रिया सफल होई अष्टसळा जोडल्या पायी अगदी पूर्ववत जणू काही होई चालणे सहज गती भाष्य हस्तरेषा तज्ञाचे संकेत प्रारब्धाचे दूर करे माऊलीसाचे जाणुनी भक्तांतरंग संकट ठाकले जीवावर परी बेतले पायावर माऊली करे निराकरण संरक्षण भाविकाचे 2003 साल पूर्व सातारा जिल्ह्यात दुष्काळ जनावरांचा छावणी काळ वेळ पाणी टंचाईची साबळे नामे प्राध्यापक मोयते मळानजिक चितळी छावणीचे प्रमुख 2,000 गुरे डोरे जनावरांचे मालक करती सोयीची देखरेख दिवसेदिवस वाळली मुख प्राण्यांचे हाल पावेना रक्षण जनावरांचे ध्येय होय सरकारचे विहीर तलाव आसपासचे मात्र कोरडे ठणठणीत खाद्य चारा भरपूर परंतु पाणी टंचाई फार जन चिडले प्रमुखावर गैरसोय गुराढोरांची रस्ता रोको आंदोलन करण्याचे योजिती जण पाणी मिळावे म्हणून समय प्राप्त उद्रेकाचा प्रमुखांशी प्रश्न गहन कैसे करावे रक्षण आठवल्या ताई भगवान क्षण येत मायनीसी स्पर्शले ताई चरण टाकले संकट दारुण दाखवा मार्ग आपण मनोमन करीत विनंती ताई सवे निघे आपण प्रवासास रिक्षा जाण येता छावणी ठिकाण जनभोवती जमले सरुताई येता छावणीवर करती एक वार एक नमस्कार उद्रेकाचा पडे विसर पसरे सबवार शांतता छावणीतून निघता ताई वाऱ्याची झुळूक येई नव ढगांनी व्यापून जाई येई मुसळधार पाऊस
सरुताईंची कृपादृष्टी, पावसाने केली वृष्टी, नद्या नाल्यांची जलपुष्टी, होय निसर्ग चमत्कार. फक्त तेवढाच परिसर, पावसाने होय गारीगार, माऊलींची कृपा थोर, भक्तगाराने ऐकले. जवळपासचे विहिरी तलाव, जलाने व्यापले सर्व, सरले संकटाचे पर्व, कृपा माऊली सरुताईंची. सरुताईंचा पावन स्पर्श, सर्वांशी झाला हर्ष, गुरु कृपेचा परामर्श, आदर्श साबळे भक्तीचा. जैसे मानवी जीवात्मा, तैसेची प्राणी मात्रांचा आत्मा, तृषा तृप्त करी परमात्मा, मातो श्री सद्गुरु सरुताई. ऐसी अद्भुत करुणा, म्हणून चरणी वंदना, पुन्हा पुन्हा करू दे म्हणा, माय माऊली विश्वाची. श्री सद्गुरु अर्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य चतुर्थ अध्याय गोडा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5. प्रारंभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 5. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरुताई अवली, तुझ्या कृपेची सावली, दीनजनांची माऊली, प्रीती स्पर्श तुझा असो. जबाबदारी आम्हावरती सोपवलीस तू सरस्वती, तुझी आम्हावरी प्रीती, पेलण्याची शक्ती तूच दे. तुझ्या कृपेचा वरुण पडू दे आम्हा कारण, वेळेचे ठेवून भान, कृती करून घे जलदगती. देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राणही तो जीवेचावा. आपले अवघेची जावे, परी संतांशी सख्य राहावे, ऐसे प्रीती जीवे भावे, भगवंती लागावी. भावे करावी दास सेवा, सरुताई एकची विसावा, जनांशी आदर्श ठेवा, सेवकांनी ठेवलिया. सेवक ठेवी आदर्श, सेवेचा ऐका परामर्श, ऐकता मनाशी हर्ष, स्पर्श हृदयी भक्तीचा. शिवाजी राजे आनंदराव प्रकाश, सेवे प्रत्यर्थ खास, यशवंत बाबा आश्रमास, होत सिद्धेश्वर कुरोली. ताईंकडे येण्याआधी यशवंत बाबा सेवेपदी, दास्य कर्म वृद्धी, अंगीकृत बालके तिनी. प्रत्येकी स्वदृष्टांती, परमहंस बाबा बोलती, तुवा जावे मायनी प्रती, मातो श्री सरुताईकडे. संत संतांचा सोयरा, सहस्र वर्षे जुना पुरा, एकमेकाशी दुजोरा, अंतर्ज्ञाने देतची. बाबा असत आश्रमात, बोले शिवाजी राजाव्रत, सरुताई सेवा सूचित, सन्मार्ग संक्षिप्त म्हणे. कुरोलीचे यशवंत बाबा, उन्हात कशाला फिरतोस? आईचं सुख घे, झाडाच्या सावलीला बस जा. आईचं सुख ताई मातृदेव, सावली मठ मंदिरी भव, कशाशी वणवण फिराव, अन्य गोष्टी कारणे. शिवाशी वाटे जीवे, आपण पुण्याशी जावे, नोकरी करू पहावे, गहकर्म शेती सोडून. परंतु नीती पुढे कोणाचे न चाले घोडे, होणार असेल तैसेची घडे, संत सन्मार्ग धावती. योजले पुण्यास जाणे, केली तयारी जोमाने, दृष्टांते बोले म्हणे, परमहंस यशवंत बाबा. कुरोलीचे यशवंत बाबा, तिकडं पुण्याला कशाला जातोस? मायनीला जा.
कुरवलेचे बाबा यशवंत साक्षात्कारे सुचवित, तुवा जावे मायनी प्रत सद्गुरु सरुताई सेवेसी. पूर्वी आबा दर्शनार्थ गमन माऊली मंदिरात, गडे सेवा बहुत होत संस्कार बालकावरी. बाल शिवाजी चौथी इयत्तेत मायनीसी पित्या समवेत, घेता दर्शना प्रत तवताई वदे ऐसे. सरुताई, ही बघ भवानी तलवार, बघितलीस का? शिवाजीचे मणी सरुताई तुळजा भवानी, संत अवतार मायनी ईश्वर सत्य प्रेषित. स्वप्न दृष्टांताप्रमाणे 2004 एक दिनी होय मायनीसी येणे, सरुताई सेवे प्रत्यर्थ. आगमन सेवे प्रती मोठी प्रतिकूल स्थिती, प्रत्येक सोयीची भ्रांती उपलब्ध काही नसेची. विहिरीवरुनी जाऊनी स्नान, थंड जलाचे नाण, खटावे निजग्रहाहुनी भोजन, द्वयवेळी येतसे. प्रभाते 7 समय, सायंकाळी 6 होय, बहीण शुभांगी सोय, सेवकांची करीतसे. परमहंस स्वप्न दृष्टांत, आनंदरावे प्रकाश सूचित, आपण जावे मायनी प्रत मातोश्री सरुताई सेवेसी. ताई सह चौघे प्रीती भोजन, आबा आणीत खटाहुन, शुभांगी पहाटे उठन, भक्ती प्रेमे बनवितसे. शुभांगी बागलांची होई, प्रियंका गृहलक्ष्मी येई, तीही भोजनी लवलाही सकलांचे बनवितसे. एक दिन न येई भोजन, भक्तांचे आलेले अन्न, सेवक करी भक्षण, क्षुधा क्षमण करणेसी. क्रोधे भरित ताई, शिव्यांचा भडीमार होई, ढकलुनी बाहेर देई, होई भयभीत बालक. ऐसे सलग 3 दिन, आत येऊन देई कोण, नियमाचे होता उल्लंघन, माफी मागे कदमाबा. ताईंचे म्हणे सत्वरी, आजपासून सेवे करी, येतील काही न स्पर्शतील परी, कृपया क्षमा असावी. ऐसी संतांची कृती, निष्काम सेवे प्रती, ताईंची संस्कार ज्ञान रीती, होती सर्व ठाऊके. दिल्यावरीच घ्यावे, निस्पृश्य सेवा भावे, आवडे संत देवे, समाजहित प्रिय परी. तेत पासुणी सेवे करी, ताई देत तेवढेच स्वीकारी, अन्य वस्तूस हात परी, कधी लावीत नसे ते. शंकर बागल आनंदाचे पिता, 7वी इयत्तेत असता, येई दर्शना करिता, घेऊन बिस्किट पुड्यासी. बिस्किट पुडा देत विचारी सरुताई प्रत, सांगा शिक्षणाचे हित, मी पास होईन का? सरुताई, तू नापास होशील, पण तुझं चांगलं होईल. शंकर अनुत्तीर्ण होई, स्वरे आशीर्वाद ताई, पुढे दुकाना ओरिसा जाई, बसे जम सोने चांदी. आशीर्वाद तंतोतंत खरा, व्यवसायी भरभरा, सुख संपत्तीचा झरा, निरंतर झाला सुरू. कुरोलीचे बाबा दृष्टांत, आनंदराव मायनीसी येत, सरुताई सेवे प्रत, निष्ठेने दास सुरू. प्रतिदिनी येणे जाणे, आभासवे भोजन आणणे, वस्त्रे धुण्यास नेणे, पडेल ते करीत कर्म. 1 साल होत, ताई बोले दृष्टांत, तू येतेच राहावे मठात, येणे जाणे करू नये. आनंदराव तैसेची करत, सलग राहे मंदिरात, झाडू फरशी पाणी भरीत, करीत सेवा प्रेम भक्तीने. ताईंसी स्नान भोजन, बाहेर नेण आत आणण, वरचे वरी पेहराव बदलणं, नित्य नियम होतसे. कधी तत्वज्ञान बोलत ताई, त्यांचेच भाषेत काही, उगमता अर्थ पाही, तोही खूप मोठा असे. सरुताई, कळलं तर नशिबात हाय, तोंडात पडलं तर पोटात हाय. ज्याचे कळे परमार्थ, त्याचेच होय नशिबात, न समजे स्वहित, उपयोग कैसा मग होय. समोर असे भोजन, परी न करी ग्रहण, त्यासी कैसे सुदाक्षमण,
कर्म कारण प्राप्तीसी परमार्थ समजुनी धर्म करीत रहा कर्म नशिबी ही तवर्म सहज पावे मानवा श्रीकृष्णाचे हेच गीतेत ज्ञानदेवे ज्ञानेश्वरीत एकनाथी भागवत कथित हेच नामदेव तुकारामाचे गातेत समर्थांचे दास बोधात तेच सरुताई सुचवित सांगत सर्व संत हेची श्रेष्ठ असे कर्तव्य कर्म सदाचार नीती धर्म आचरता फलवर्म पावतसे मानवा ज्याशी मिळे ताई सहवास जे जाणती ताई आत्म्यास त्यासी भाग्य बहु खास आत्मसुखास निरंतर सेवकाचे निर्मल मन अनन्य सेवा भक्ती जाण वय अवघे किशोरपण हेची आश्चर्य सर्वासी नित्य प्रभाते पाद्य पूजा निष्ठे करी शिवा राजा सोहळा अपूर्व दुजा अलौकिती उपस्थित दूध झारीवर पाणी क्षाळती पदे दोन्ही टिपती रुमालांनी तीर्थ प्राशती माऊलींचे गंध फूल अक्षदा वाहुनी ठेवी माता सांभाळा श्री गुरुनाथा दीननाथा भालचंद्रा नित्य ताईंना भोजन सेवक भरवती तीन ताई तुम्ही अण्णावीन राहू नका उपाशी मध्येच झिडकारत ताई मज अन्न नको काही ठेवून दे लवलाही घाई ताट तुझे ते कधी सेवकास भरवती अन्य भक्ता ती चरिती ऐशा काही कृती गती लाभ भक्तासी म्हणे ताईंनी प्रसाद दिला येईल भाग्य उदयाला श्रीकृष्णाचा गोपाळ काला बक्षती सखे सवंगडी श्रीकृष्णाचे सवंगडी गोप संघटन आवडी बळे गोवर्धन तोले घडी घडी पर्जन्य रक्षिले रामे हनुमान बले लंका युद्ध जिंकले सीतेसी सोडवले विभीषणा राज्य देऊन वावळे शिव छत्रपतीचे गड किल्ले जिंकण्याचे जतन हिंदू संस्कृतीचे भगवे झेंडे दर्शविती तैसेची ताई भक्त उद्धरण्या समाजहित एकरूप संघटित होत सुसंस्कार समाजावरी संस्कारे समाधान मिळते सहज ज्ञान जीवनाचे मर्मभान सवंगड्यासी मिळेची कुरोलीचे देशमुख प्रकाश सेवेसी यशवंत बाबा आश्रमास तेथून सरुताई सेवेस दृष्टांते पदार्पण झाले मार्च 2000 साल प्रकाश दसवी इयत्तेत बाळ होता परीक्षा काळ निघे आश्रमी चरणी बाबांच्या तो त्यासी भेटे उत्तम आबा तू कोण्या गावचा बाबा याच गावचा मी बा प्रकाश सांगे तयासी म्हणे आबा जा जा पळ ताईंची गाडी आश्रमे स्थळ घे दर्शन प्राप्त वेळ चरण स्पर्श ताईंचे यशवंत बाबा तरु खाली पाठी मागे ताई माऊली गाडी मध्ये बसलेली झाली गर्दी बहुत एक महिला दर्शनास्थित गळा हार घालित सरुताई चिडे बहुत होत शांत देखोनी प्रकाश एक हाती कुमकुम करडा पांघरली शाल जुडा जणांचा पडला वेढा चरणी वंदन करी प्रकाश हसत हसत देखले नीट धरला कुमकुम मळवट होयती प्रथम भेट सेवेचा पाया जुडू वरचेवरी येत ताई परमहंस आश्रमा ठाई प्रकाशचे दर्शन होई धन्य वाटे जीवासी पुढे यशवंत बाबा समाधी नंतर सायकले कापी अंतर वडूच खटाव मार्गे मायनी नगर दर शुक्रवारी येतसे आणलेले भोजन करी ताईसी देत भाकरी जाते समयी नम्र विचारी ताई आता जाऊ का सरुताई जा लवकर माझा राजा चालत आलाय ते थोडी गमन सत्वरी यशवंत बाबा मंदिरी होई भेट तेत परी दकटवाडीचे राम जाधव
त्यासी प्रकाश विचारित आपण कैसे आलात नच जवळी पैसे म्हणत चालत येतसे मी मायनी ते दकटवाडी 45 मैल अंतर तोडी 2 पायांची गाडी करीत वारी ताईंची येता जाता अंतर 45 मैल दूर चालण्याचे कष्ट फार रामभाऊंसी होतसे समजले सरुताई बोल नंतर प्रकाशसी खोल भक्तासाठी घाल मेल असे माऊली अंतरी दीन जनांची माऊली दुखितांची सावली माझी सरुताई अवली जाणतसे परात्मा दकटवाडी कुरोली अंतर जवळ जवळी गावे फार घेऊन मागे सायकलवर पुणेकर मार्गस्थ झाला एके दिनी पहाटे शुक्रवार ताईंचा साक्षात्कार बोलवी मायणी नगर प्रकाश पुणेकरासी दृष्टांते सरुताई फोडावण्या तुला काय कळतंय का तुला मायणीला यायचंय का नाही ये की लवकर तव मायणीसी निगत दोंडेवाडी पास येत सायकल ना दुरुस्त चालत पायी 4 मैल हरवले जवळील पैसे वंदुनी चरण काही वेळ बैसे जाते समाई विचारित असे ताई मी जाऊ का सरुताई मुर्द्या जा की लवकर तुला जायला दिवस मावळल घरची कावतेली शिवाराजे देत रुपये 3 घेत पंक्चर काढून कातर खटाव जाता क्षण पायंडल तुटून पडले जाण्याचे सायंकाळ होत घरचे रागे भरित ताई बोले तैसे चिघळत जडत दृढ श्रद्धा मणी पुणच्च बाबांचा साक्षात्कार आता इथे काय करणार जावे मायणी नगर सरुताई सेवेसी त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक मास शंभू उत्सवानंतर मायणीस निरंतर सेवेस येत प्रकाश पुणेकर एके दिनी स्वप्न दृष्टांत मोठे अजगर येत गिळावया सेवका प्रत तव ताई रक्षित सर्वांसी म्हणे तुम्ही नका भिवू मी पाहते हकलवू मागसे मागे घालवू मोठ्या अजगरासी तेच दिनी मोठा फार पाऊस पडे मुसळधार पाणीच पाणी चौफेर थोर संकट पातले कोसळली मागील भिंत ताईंचे निवास आश्रमात राहे भाग थोडा बहुत माळवादी टेकलेला जरी कोसळे पूर्ण भिंत माळवात ते खाली येत म्हणून राहे थोडी बहुत माऊली सरुताई कृपे सरुताई शक्ती अद्भुत करी संकटावरी मात सेवक माऊली सुत तारित निज बाळासी साक्षात्कारे पडताळा माऊली देत वेळोवेळा सद्भक्तांचा कळवळा लळा माय ममतेचा जो देव संतांचा होय त्यासी बाधे संकट काय अगंतुक असल्यास माय तारीत जाय भक्त आपुला एके दिनी सायंकाळी ताईंचे पाय चेपते वेळी दर्शनार्थ मठ मंदिर स्थळी येत बिंटू विसे तो ताईसी देत कुडी आत खडी साखर थोडी ताई घेऊन तीच कुडी प्रकाशसी देत्या झाल्या सरुताई समद खा काय शिल्लक ठेवू नको म्हणे सर्व कर ग्रहण शिल्लक ठेवू नको कण प्रकाश पाहे उघडून करी ग्रहण संपूर्णतया काही वेळा मोकळे कागद पान ताई देत आवर्जून प्रकाश पाहे वाचून तैसेची घडतसे खडी साखरेचे पान नेहमीप्रमाणे वाचे संपूर्ण कारणास्तव प्रवास होण आरोग्य सांभाळा लिहिलेसे दुजे दिनी मध्यानी भक्त येई गाडी घेऊन ताई बसे गाडीत जाऊनी निघत गोंदावले तीर्थासी सायंकाळी येईपर्यंत प्रकाशची जाम तब्येत थंडी तापाने फणफणत मजकूर होय खरा तो कोठे होणार असेल जाणे
केव्हा होईल परतणे, पूर्वदिनी स्वप्नी सांगणे, होत प्रकाशासी ताईंचे. जैसे स्वप्न दृष्टांत तैसेची घडे सत्यात, ताई अगम्य अद्भुत विश्वसार माहीतसे. एके दिनी प्रकाश सेवेत, ताई सहज सुचवित, कोण कोणाचं नसत, ठेव ध्यानी जगामध्ये. सरुताई, पोऱ्या एकच गोष्ट लक्षात ठेव, या जगात कोणी कोणाचं नसतं. एकदा पुस्तक यशवंत बाबांचे, फोटो सरित्र चरित्राचे, हाती देत सरुताईंचे, लावले त्यांनी निज भाळा. सेवा करीत करीत पुणेकर ताईंसी विचारित, कोण मायणीचे बाबा यशवंत, सांगा माऊली आम्हा. सरुताई, अरे तो साक्षात परमेश्वर हाय. ऐशा गुज गोष्टी चालत, ताई सेवक एकमेकात, गुरु शिष्याचा दृढ नात, जणू नांदत पर्णकुटी. तिन्ही सेवक करता सेवा, लागे खूप मार खावा, आत बाहेर करीत जेव्हा, सोबत राहावे लागतसे. खूप वेळा ताई आत बाहेर, यत्किंचित नसे तक्रार, सदा सहज तत्पर, निरंतर सेवेसी. परीक्षा सेवकांची 3, वास्तवाहून कठीण, तरीही झाले उत्तीर्ण, शुद्ध भाव भक्तीने. प्रवास आवडे ताईंसी, आनंदराव बोले एके दिवशी, गाडी आणू का आपणासी, त्यासी देत नकार. अधिक वाढता भ्रमंती, पुनच्च विचारी सोयी प्रती, माऊली दर्शवी संमती, आनंदा गाडी आणता झाला. पुढे ताई आदेशाप्रमाणे झाले गाडी बदलणे, 21 नंबर गाडी आणणे, नेणे होई विविध स्थळी. आनंदा आणत गाडी 21 नंबर ताईंचे आवडी, देव पालखीची गोडी, पुढे दुथडी भक्तजन. आजही गाडीत रिक्त आसन, पुढे ताई स्थानापन्न मानून, माऊली प्रतिमा विराजमान, भावे पूजित बागल. राखीव आसन थोर, कोणी न बसे त्यावर, मानित ताई बरोबर, होत नेहमी गाडी सवे. शिवाजी राजे आनंदराव, निरपेक्ष सेवा भाव, नसे प्रसिद्धीची हाव, ठाव नसे मोठेपणा. म्हणे समर्थ रामदास, मी प्रभू रामाचा दास, तैसे हे तिन्ही सेवेस, सरुताईंचे दास होय. ऐसे असावे सख्यत्व, विवेकी धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व, सांडूच ने कदापि. सेवेसी जीव द्यावा, पर आत्मा जाणावा, ऐसा आदर्श ठेवा, ठेवती सेवक तिनी. देखिल्या सर्व गोष्टी, झाले संस्कार जना पाठी, सद्वर्तनाची उटी, कटी लावीत भक्तजन. मानावे सद्गुरु वचन, ठेवावा विश्वास संपूर्ण, जावे मनपूर्वक शरण, तारण तोची करी पै. स्वतंत्र सद्विचार शक्ती, सदा असावी निर्मळ वृत्ती, सात्विक ठेवावी मती, अंगी चातुर्य असावे गुणग्राहक संपन्न, कोणाचे न दुखवावे मन, सत्पात्री करावे दान, नीती मर्यादा सोडू नये. ऐसे ताई विद्यापीठ, सुखी जीवन परिपाठ, श्रोते ऐकावे नीट, थेट आचरणी आणावे. दास्य सेवा भक्ती अध्याय. श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य पंचमाध्याय गौडः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. प्रारंभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री
सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 6 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. नमो सकल कुल देवता तुळजा भवानी यमाई माता शाकंभरी लेखनाये. हो श्रवणीय शब्द रूप ग्रंथ रस गोडी अमूप. जावो भय दुःख ताप आनंदी मन रसदारा हो. शिवाजी महाराज विडणीचे ताई म्हणतसे बंधू वाचे. ऐसे नाते अध्यात्माचे प्रेम आदर जाणतसे. भिवंडीचे विठ्ठल तात्या कर्वे महाराज विडणीचे चरणराज. कुमटेकरांसी आज सोबत प्रवासे योगाला. शिवाजी महाराज पालखी सोहळा आटपोणी येत मायनी स्थळा. ब्रह्मसमयी पहाट वेळा ताई दर्शन घेतसे. क्षणात बाहेर येत सरुताई गाडीत बैसत. जणू देव पालखी होत दर्शवित त्या जाऊ सिद्धेश्वर कुरोली. मायनीहून निघत सिद्धेश्वर कुरोलीस येत. यशवंत बाबा आश्रमात होत आगमन सर्वासवे. दोन योगी बैसत समोरासमोर तेथ. मुख गोष्टी बोलत सद्गदित जन अश्रू ढाळी. तेथून पुढे निघत मायनी विटा मार्गे येत. नरसिंहवाडी पथ होत वाहन मार्गस्थ. गाडी जात विट्याहून पुढे बोले ताई चल इकडे. तो कच्चा मार्ग पडे तिकडे नेत चालक. गाडी चाले भलतीकडे ऐसे कोडे सर्वांसी पडे. परंतु तोच मार्ग पुढे सांगलीसी मिळेची. विचारे सांगली नरसिंहवाडी उंच सकल मार्ग टेकडी. वाहनाचा पाटा मोडी तव ताई बोले केकताड. समजेना ताईंचा शब्दार्थ केकताडचा संकेतार्थ. केकताड नामक वनस्पती तेथ होत पथकिनारी. घेऊनी वनस्पती भाग पाटा बांधिला चांग. वाहनाने घेतला वेग मार्गक्रमण जयसिंगपूर. जयसिंगपूर समीप येता भले गाडीतील इंधन संपले. गाडी नच चाले ओरडे ताई मोठ्यांदा. ताई चल ऐकता सरुताई ध्वनी. वाहन सुरू तक्षणी विना इंधन ते पासुणी. येत सर्व नरसिंहवाडी. अगाध माऊली कृती ज्ञान विज्ञान पारगती. ऐसे सामर्थ ताई हाती गाती महात्म भक्तगण. माऊली सर्व सर्वजण संगमे करती स्नान. कृष्णा जल सर्वावरुण ताईनी तीर्थ शिंपडले. होता दत्त दर्शन पुणच स्थाने प्रयाण. कोल्हापूर ज्योतिबा पन्हाळा जाण. तेथुनी मार्गस्थ पुढे सर्वजन. पैंजारवाडी मसाई पठार दत्त चिले औदुंबर. परत येत मायनी नगर ताई मार्ग सुचवीतसे. सत्संग प्रगती साधन खऱ्या साधूचा संग लाभण. हेची प्रारब्ध जाण संकट मार्ग दूर होई. जैन जवळी श्रद्धा सर्व पावतसे तदा. श्रद्धा हीच मोक्षपदा सदा नेतसे मानवासी. श्रद्धा हेच जीवन संशय हेची मरण. सत्विचार कारण आचरण सन्मार्गी. विचाराने होय कृती कृतीने फलश्रुती. फलश्रुतीने समाधान वृत्ती. गती जीवनी आनंद. फलटण हुणी येत ललिता ताई. दर्शनार्थ सरुताई भोजन घेऊनी काही. येई प्रति रविवारी. विवाहासी 5 वर्षे काळ त्यासी नसे मूल बाळ. ताई कृपा प्रसादे केवळ प्रथम कन्या रत्न झाले. ज्येष्ठ बंधू सवे ललिता ताई. ताई दर्शनासी येई तव छोट्या झोपडी ठाई. होत ताई बसलेल्या बहुत चिडलेल्या ताई. घेत दर्शन बहीण भाई. ताई समीप दोघेही स्थानापन्न झाले.
छोटे बाळ मांडीवर अचानक सुरू केला मार. ललिता होय बेजार ताई मारू लागल्या. ओरडती तेथील जण बाहेर जावा म्हणून. परी त्या गडबडून आतची जात्या झाल्या. उठून दिला मार शिव्यांचा भडीमार. जणू परीक्षाच थोर घेत ताई ललिताची. काही वेळ जात ललिता बाहेर येत. सरुताई येऊन तेत पुनच्च देत शिव्या. पुन्हा ताई शांत होत. बंधू भगिनी ताई समीप होत. चिरमुरे प्रसाद तेत ताई देत्या झाल्या. मायनीचे श्री सिद्धनाथ संगमेश्वर महादेव होत. अभिषेक करा येथ ताई बोले दोघांशी. सर्वजण जाता घरी आजोबांशी वर्तमान श्रुत करी. दुजे दिनी सत्वरी पूर्ण नैवेद्य बनविला. घेत जंगम स्वामी बरोबर गाडी सवे सत्वर. येत मायनी नगर ताई पाशी येते झाले. पूर्ण नैवेद्य ताईशी चारुणी येत नाथ मंदिरापाशी. कुलूप मंदिर द्वारासी कराडने ओढून पाहिले. चौकशी करता तेथ गुरव जाय शेतात. शेत ते दूर होत चावी कैसे मिळेची. ऐसे असता विचारात दुजे घाली कुलपा हात. घडले आश्चर्य बहुत आपोआप निघतसे. ताई करी चमत्कार भक्तांसाठी तत्पर. विना चावी कुलूपद्वार अभिषेका उघडले. ताईसी ममत्व भारी भक्तांची चिंता करी. संकटाते संहारी माऊली कृपा भक्तावरी. अरविंद बागडे गावी येता दर्शनास येत उभयता. ताईंसी भोजन स्वतः आणीत श्रद्धा ताईवरी. सन 1980 चटणी भाकरी दोघांसी. त्यावर आंबा प्रसादासी मातोश्री देत्या झाल्या. करता प्रसाद ग्रहण मुंबईस जाय दोघे जण. येई नोकरीचे निमंत्रण शिक्षण विभागे छायासी. एक बस चालक होत बस घेऊन मसवडास निघत. ताई निवास वाटेत तेत काय होत पहा. ताई पथामार्गी अंगणात उभे राहुणी दोन्ही हात. अडवीत यष्टी प्रत पुढे न जाऊ देई त्या. चालकास शिव्या देई जोर जोरात सरुताई. म्हणे नादी लागला बाई सोडोनी बायका मुलाते. सोन्यासारखा सोडोनी संसार कशास हवे घाणीचे द्वार. बाईमुळे वाटोळे फार झाले तुझ्या संसाराचे. तरी तू सोडून घाण निज पत्नी मुले आण. सुखी संसारा जाण आनंदे सांभाळत यांना. नसे धर्मनीती आचरण त्यासी कैसे सुखपण. क्षणिक गोड जीवन नरक वाटे पुन्हा पुन्हा. ऐसे करता पाप लागे भरणे माप. जैसे करणी स्वरूप तैसेची सुख पावतसे. आयुष्याचे 3 चरण बाल तरुण म्हातारपण. सरकतसे जीवन अडळ काही नसेची. सर्वांसी उदय मध्य अंत काहीच नव्हे चिरस्थित. जीवनी सत्कर्म परिमित नितांत करणे होय की. काहीच नव्हे चिरकाल ज्याची त्याची ठरे वेळ. म्हणून करावे पुण्यबळ नीती धर्मा सोडू नये. ते न राहते निर्मळ मन नच कैसे भीती जाण. पावे आत्मविश्वास धुण ते न कर्मगती येतसे. होता कर्तव्य छान होतसे आनंद अभिमान. आत्मसुखाचे भान मानवासी येतसे. बस मधून उतरे चालक ताई बंधू बापू सेवक. अलिंगण देत आणिक मोठ्याने रडू लागला. म्हणे बापू का रडतोस पूस त्या लोचनास. म्हणत असे बायका मुलास
मी त्रासून सोडले असे. लागलो बाईच्या नादी, बायका मुले अव्हेरली आदी. ऐसी होय दुर्बुद्धी, मम चूक होय तरी. सोडून देतो वाईट नाद, मना वाटत हे खेद. घेतो सरुताई बोध, पत्नी मुले सांभाळीन. घेत सरुताई दर्शन, माऊलींचा भक्त जाण. चालक तेत पासोडी, संसारी सुखी जाहला. अनेकांचे संसार ताई, सन्मार्गी लावित जाई. बहु अंतर्ज्ञानी माई, भक्त कळवळा ताईसी. संता नावडे दंभाचार, नावडे अनैतिक अनाचार्य. ऐशाशी शिव्या फार, सरुताई देत असे. बीत असत दुर्जन, घ्यावया माऊली दर्शन. दुष्टांचे अंतर्मन, धाकधूक होतसे. संता आवडे सत्यनीती, संता आवडे सदाचार कृती. संता आवडे प्रेमळ वृत्ती, ईश्वर भक्ती आवडे सदा. ताई महा अंतर्ज्ञानी, बोलतील आपली वाईट करणी. चार लोकांमधुनी, आपली नाचक्की होईल ते. असे जो मणी निर्मळ, तोच थांबे जवळ. होता कितीही काळ, त्यास भीती नसेची. 1968चा काळ, ताई फिरे राणोमाळ. केव्हा कोठे कोण वेळ, कोणाही माहीत नसे ते. चांद नदी तटपार, जात कोणी पैलतीर. पश्चिम दिशा गावाबाहेर, कोणी जातच नसे तदा. ताईंचा मुक्त संचार, रस्ते तथा परिसर. चौकात दुकाने घर, काहीच नव्हे ते समयी. अध्यापक विद्यालय माऊलीहून, मायनी असे 3 मैल. विद्यार्थी जात पायी जाण, येत चालत मायनीसी. ऐसेची एके दिनी, 4-5 जण येत मायनी. पथासी फिरता त्यांनी, देखले सरुताईसी. एक महाल वाहू वाहन, ताई आडवी पुढे येऊन. जाऊ नको थांब म्हणून, चालकासी विनवीत असे. चालक सांगे सहकार्यासी, बाजूला कर या बाईसी. नसती उठा ठेव कैसी, मज वेळ होतसे. ताई उभ्या उभ्या वाहनासमोर, खाली उतरे किन्नर. ओढून हात केले दूर, बळजबरीने ताईसी. सरुताईसी चिंता, कसे होणार याचे आता. पुलापर्यंत जाता, वाहन पलटी झाले. मृत्यू पावला चालक, वाहनाचे नुकसान देख. माऊली ब्रह्मांडत नायक, भूत भविष्य जाणत असे. चालक जरी ऐकता, तरी मृत्यू न पावता. सरुताईंची योग्यता, समज न पावे तो. संतांची गूढ कृती, बदलू पाहते दैवगती. मात संकटावरती, सद्गुरु संत जाणत. सरुताईंना दिव्य दृष्टी, दिसत असे भविष्य पाठी. म्हणून सांगे गोष्टी, संकटाते तारावया. असेल संकट भक्तावरी, ताई थांबवून घेत परी. जाऊ न देई त्वरी, भक्त चिंता वाटत असे. एक भक्त माहुलीचा, चहा घेऊन येत साचा. प्रतिदिनी नियम त्याचा, ताई चहा घेत असे. ऐसेचे एके दिनी येत, ताईंसी चहा देत. जाते समयी विचारित, ताई मी जाऊ का. ताई, इतक्यात कुठे जातोस, थांब जरा वेळ. नको जाऊस इतक्यात, थांब तू येथ. संकटावरी करण्या मात, योजित असे सरुताई. म्हणून म्हणे थांब जरा, नको जाऊ तू पोरा. इतुका त्यासी दुजोरा, सरुताई देत असे. घटकाभर थांबे कसा तरी, पुन्हा न विचारता त्वरी. जाय माऊली परी, पुढे जाता होत काय. लागे गाळ काढणं यंत्र, अचानक पडे विहिरीत. मार लागोनी बहुत,
तेत तेन अंत होय. जरी तो ताईंचे ऐकत न करी दुर्लक्ष तेथ, प्रारब्ध बदलण्याची मात ताई देत संधी दयासी. जन्म मृत्यू आजार सर्व संचिताचे फेर, मायेचा अवघा बाजार सर्व काही होतसे. जन्म मृत्यू अटळ प्रत्येकासी एक वेळ, जाण्याचे लिहिले भाळ अमर कोणी नसेची. एका घरी दोन भावंडांचे वेगळे प्रारब्ध प्रत्येकाचे, जो तो आपल्या सचिताचे प्राप्त आयुष्य भोगतसे. भजनी मंडळ एकतारी घेऊन गेले फलटण नगरी, ताई दर्शन लोकांतरी तेत जाता होतसे. उपळेकर काका समाधी मंदिर, ताईसी नेत समीप द्वार, तेथून ते मायनी नगर सांज वेळी येत झाले. ताई न उतरे गाडीतून तैसेची आत बसून, सेवक सांगे येऊनी देवा आता तरी उतरा की. सरुताई, उतरून काय मोटारीची वाट लावायची का? मी उतरेन जरी गाडीची लागेल वाट परी, काही वेळ गेल्यावरी स्वतः परी उतरेन मी. जरी त्वरित उतरे ताई अपघात होणार काही, ताई निज मने पाही म्हणून आतची बैसत. काही घटका होत ताई सेवकाशी सांगत, उघडा दार येथ मज उतरणे होय की. सरुताईंची अतर्क्य कृती संकटाते तारिती, जैसी ज्याची भक्ती तैसे त्यासी पावत. दृढ श्रद्धा बळ तैसेची मन निर्मल, ताई कृती केवळ भक्त रक्षणार्थ होय. श्रद्धाच सर्व बाजूंनी तारतसे जीवनी, सकारात्मक विचारसरणी हेची श्रद्धा होय. वंदनाली पारे भक्त सासरे रामचंद्र येत, माऊलींचे दर्शनार्थ ताई भोजन मागतसे. घेऊनी भोजन त्वरित जो सांगे तोच पदार्थ, ताई प्रती आणीत घडतसे माऊली सेवा. वंदना घेत दर्शन ताईंचे पायरीवरी स्थान, मने उसळ पाठ आण ताई मणीचे जाणतसे. वाटे ताईंनी काहीतरी मागावे मजपरी, मागता मना अंतरी अत्यानंद झाला. मागणे होता परी आणले उसळ धपाटे त्वरी, मणेच्या होय पुरी स्वकरी खाऊ घातलेसे. भोजन केले ताईंनी पिले तांब्यातील पाणी, दिले बाजूला ठेवूनी श्वान समीप बसलेले. जैसे दत्त प्रभूंची श्वान तैसेची ताई भोवती जाण, उडता एक श्वान तांब्यातले जल प्राशिले. उष्टे केले श्वानाने ताई दैत प्रेमाने, पी हे जल म्हणे परी नचत घेत त्या. घरी जाता भरला ताप विषम ज्वर अमाप, वैद्य उपचार खूप करता ताप उतरेना. 8-10 दिन होत शरीर कृश बहुत, 4 पावले न चालवत मनासी चिंता भारी. अचानक झाले काय ताई बेटीची इच्छा होय, मानस पूजेद्वारे माय आठवीत मनात माऊली. करुणी नमस्कारा चुकले मी माफ करा, म्हणताची त्वरा पूर्णताप उतरला. श्वानाचे उष्टे पाणी तेच अमृत संजीवनी, ताई ब्रह्मांड जाणी करीत काही सूचकृती. टाळण्याचे होते संकट परिण ए ध्यानात, म्हणून वंदना व्रत होत आरोग्य व्याधी ते. सरुताई बुद्धी देत दुर्लक्ष न करावे तेत, समजून घ्यावे मत स्वकृत लाभ मिळेची. दाखवित मार्ग सुखकर लक्ष असे भक्तावर, जो जाणून आचरेल नर पैलतिरी जाय सहजगती. आपल्या निज भक्तावर सरुताईंचे प्रेम अपार, जाणून हृदयांतर सत्वर रक्षण भाविकांचे. ऐशा पावन संत भुवनी
जोडावे कर दोन्ही नतमस्तक व्हावे चरणी वत्सल माऊली सरुताईंचे श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्थ षष्ठमाध्याय गौडः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त।